जय गुरु माणिक. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजपासून पुरुषोत्तम मास, अधिक मास, धोंड्याचा महिना ज्याला आपण म्हणतो तो चालू झालेला आहे. आणि आपल्या मंदिरामध्ये कुठले कुठले कार्यक्रम होत आहेत ते तुमच्याबरोबर आज मी या व्लॉगमध्ये शेअर करत आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हालाही समजून जाईल की आपल्या मंदिरामध्ये कुठले कार्यक्रम होत आहेत. तर सगळ्यात अगोदर आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात आंब्याचं तोरण लावून केलेली आहे. आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की मला प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या गल्लीतल्या मुलींची खूप मदत मिळत आहे. आणि जसं मी सगळ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की माझ्या घरी कुठल्याही सणाची सुरुवात देव वगैरे उजळून आणि गादीला तेल लावून आम्ही करत असतो. तर आज माझ्या मुलांनी देव उजळून घेऊन गादीला स्वच्छ करून तेल लावून घेतलंय. आणि आता इथं गादीला पंचामृत स्नान घालून, शुद्धोदक स्नान घालून नंतर रुद्राभिषेक सुरू केलेला आहे. तर गादीची पूजा झाल्यानंतर आता गादी सजवण्याचं काम चालू आहे. आणि इकडं बाहेर आपल्या मंदिरामध्ये या मुलींनी श्रीकृष्णासाठी छानसा ड्रेस शिवून आणला होता. तर ते ट्राय करत होत्या येत आहे की नाही, कारण पोथीला थोडासा वेळ आहे. तर अगोदर ती तयारी चालू होती, त्यांची पाहणं वगैरे चालू आहे. आणि 2 दिवसापासून या मुली आमच्या सोबत आहेत. तर आता हार वगैरे घालून गादी सजवण्याचं काम चालू आहे. तर अधिक मासामध्ये भरपूर सारे व्रताचं महत्त्व आहे. त्यापैकीच एक आहे दीपपूजन. तर नित्य अखंड दिवा 1 महिना लावल्याने आपल्यावर असलेले संकट दूर होतात आणि आयुष्य वृद्धी होते, असं या पोथीमध्ये दीप महात्म्य आहे. आणि याचे 2-3 अध्याय आहेत. तर पोथी खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक म्हणजे जे व्रत सांगितलेले आहेत त्या व्रताच्या कथा आहेत. आणि आजपासून आपल्या मंदिरामध्ये अखंड दिवा चालू झालेला आहे. तसा आमच्या मंदिरामध्ये नित्य अखंड दिवा आहे. कारण माझ्या सासूबाईंचा नवस होता की घरामध्ये मुलगा झाला, माझ्या वंशाचा दिवा वाढला तर मी अखंड दिवा नेहमीच लावेन. तर आमच्यासाठी हे नवीन नाही, कारण आमच्या घरामध्ये म्हणजे मंदिरामध्ये नित्यच अखंड दिवा आहे. आणि दीपदानाचं भरपूर सारं महत्त्व आपल्या या पोथीमध्ये सांगितलेलं आहे. तर दीपदानाचंच नाही, जसं सकाळी उठून केलेलं स्नान, लवकर केलेलं एक भुक्त राहिलेलं काय फळ आहे, कुठली व्रते आचरण केल्याने काय फळ मिळतं, काय नाही, ह्या प्रत्येक गोष्टीची माहिती या पोथीमध्ये आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की 3 वर्षानंतर महिना येतो पुरुषोत्तम, 3 वर्षानंतर उत्तम महिना येतो पुरुषोत्तम, असा या महिन्याचा महिमा आहे. तर आपण प्रत्येकाने आमच्या या चॅनलला भेट देऊन पुण्यसंपदा जोडून घ्यावी. आणि आता इथं झालेली आहे कळस स्थापना, कृष्णाची स्थापना केलेली आहे. आणि आता आजपासून पोथीत सुद्धा सुरुवात होणार आहे. तर इथं कळस स्थापना करून झाल्यानंतर आता आरती होणार आहे. तर आरती झाल्यानंतर आपल्या मंदिरामध्ये आज सामूहिक पारायण सुद्धा चालू आहे. आणि पारायण हे माणिक चरित्रामृत या पोथीचं चालू आहे. माणिक प्रभूच्याच पोथीचं पारायण चालू आहे. त्याही पोथीचे 63 अध्याय आहेत. आणि याही पोथीला विशेष महत्त्व आहे. अधिक मासामध्ये याचे पारायण केल्याने दुप्पट पुण्य लागतं, असे या अधिक मासाचा महिमा आहे. आणि या पोथीचाही असाच महिमा आहे. तर या 5-6 जणींनी अगोदर कृष्णाची पूजा करून घेतलेली आहे. आणि नंतर ग्रंथपूजन करून आता या सगळ्या जणी पारायणाला बसत आहेत. आणि 2 मुलं सुद्धा बसत आहेत. असं जवळपास 6 ते 7 जण या मंदिरामध्ये पारायण सुरू केलेलं आहे. आणि 1 महिना या आता मंदिरामध्ये पारायण चालणार आहे. तर तुम्हाला सुद्धा कुठल्या पोथीचं पारायण करायचं असेल तर आपण करू शकता. फक्त नवीन पोथी वाचू नका, जी कधी पहिली वाचलीच नाही ती. पण पारायणाचं पुण्य विशेष आहे या काळामध्ये. तर इथं सुरू झालेलं आहे आपल्या माणिक प्रभूच्या पोथीचं पारायण. आणि आता झालेली आहे संध्याकाळची वेळ. तर आता पोथी सुरू होण्याच्या अगोदर अधिक महिन्यामध्ये जसं की मी सांगितलं होतं, दीपदानाचं खूप महत्त्व आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी रोज फुलवाती करते. तर जवळपास मी 1000 फुलवाती करून ठेवलेल्या आहेत. आणि मला रोज असं 30 ते 33 दिवे कृष्णापाशी लावायचे आहेत. तर आता पोथी आपल्या मंदिरामध्ये चालू झालेली आहे. गोड मागून घ्यावी
नैमिषारण्यामादी सुत शौनकारिका शौनकारिक ऋषी जनापद नाना पुराण कथा विसर नित्य नूतन सांगत असे तो एकदा असे सर्व ऋषी सर्व ऋषी विनये विनंती सुता सिद्धी व्यास विचारून राशी आणि भाग्यवान आहे सर. नैमिषारण्यामध्ये नित्य कथा चालत असतात. नैमिषारण्य एक ह्या भारतभूमीवर असा आहे, त्या नैमिषारण्यामध्ये नित्य कथा चालत असतात. नित्य सूत येतात आणि पुराणिकाला कथा सांगतात. पुराणिकांनी सुतांनी प्रश्न विचारावा आणि पुराणिकांनी सांगावं, अशी तिथे नित्य घटना घडत असतात. आणि असंच एकदा नैमिषारण्यामध्ये सगळे सूत लोक आणि पुराण झाले का चहा? हां होलल आता रात्री तर इथं आता मी चहा करण्यासाठी मध्ये आले. पोथी झाल्यानंतर चहा द्यायचा आहे. प्रत्येक अधिक मासामध्ये आपण जेवण देत होतो, पण यावेळेस मॅन पॉवर नसल्याने शक्य झालं नाही. तर असा हा सगळं व्यवस्था आहे ते मासाचा हा व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पोथीचा लाभ घ्या. पोथीचं भेटू ते झालं की नवीन नंतर व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय गुरु.